मित्रांनो नमस्कार मित्रांनो, राज्यातील राजकारणात येत्या 2 महिन्यात मोठे बदल होणार आहेत। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे। त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात आहे। भाजपने त्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या ज्या योजना होत्या त्या आता बंद केल्या जात आहेत। अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे राजकीय विश्लेषण समाजसेविका अंजली दमानिया यांनी केलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, मी CCTV फुटेज पाहिलेले आहेत। 3 महिने जुने हे CCTV फुटेज दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या CCTV फुटेजमध्ये आरोपी गाडीतून उतरून पळून जात आहेत। पुढे पोलिसांचा फौजफाटा आहे, नाकाबंदी आहे, त्यामुळे आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी टीप तर दिली नाही ना, असा संशय निर्माण होत असल्याचे दमानिया यांनी म्हटले। त्याचप्रकारे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाल्या की संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणं गरजेचे आहे। पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मी अनेक पुरावे दिले आहेत। आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करून त्यांचा राजीनामा होईल अशी मला अपेक्षा आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे। तर ही होती मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील राजकारणाबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।